तालुक्यातील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी गडावर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। गडावरील अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या पालखी परिसरात काही व्यक्ती चप्पल घालून आल्याचं निदर्शनात आल्यानंतर त्यांना हटकणाऱ्या एका पुजाऱ्याला 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडलाय। धार्मिक स्थळाच्या आवारातच भर दिवसा घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे जेजुरी गड परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जेजुरी गडावर नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी होती। यावेळी गडावरील पालखी परिसरात काही व्यक्ती पायात चप्पल घालून वावरत असल्याचं तिथल्या एका कर्तव्यदक्ष पुजाऱ्याच्या निदर्शनास आलं। हिंदू धर्म आणि मंदिर परंपरेनुसार देवस्थानच्या पालखी परिसरात पादत्राणं घालण्यास पूर्णपणे बंदी असते। त्यामुळे मंदिराचं पावित्र्य राखण्याच्या भावनेतून त्या पुजाऱ्यानं संबंधित व्यक्तींना तुम्ही पालखी शेजारी चप्पल घालून का आलात असा अत्यंत वाजवी सवाल करत तिथे चप्पल न घालण्याची विनंती केली। पण पुजाऱ्यानं विचारलेल्या या प्रश्नावरून संबंधितांचा अहंकार दुखावला गेला। त्यांनी पुजाऱ्याला सहकार्य करण्याऐवजी थेट त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली। हा वाद इतका टोकाला गेला की त्या 3 ते 4 जणांनी पुजाऱ्याला अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता कायदा हातात घेत पुजाऱ्याला बेदम मारहाण केली। देवळाच्या आवारातच घडलेल्या या राड्यामुळे तिथं उपस्थित इतर भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मंदिरावर भाविक आले होते तर ते जिथं पालखी ठेवतात तिथं चप्पल बूट वगैरे घालून आले होते। त्यांनी शिवीगाळ हाणमार मला त्यांनी धमकी दिली की तुमच्या बापाचं मंदिर आहे का। त्यांनी हाणामार जास्त केली, लाथाबुक्की। किती जण होते ते? 4-5 जण होते। ते म्हणले तुमच्या बापाचं मंदिर आहे का, हारे रावी करायला लागली। मला काही सुचत नव्हतं, नाकावर बुक्क्या, तोंडावर। माझं डोकं त्यांनी आपटलं त्या पालखीवर। धार्मिक स्थळांच्या परंपरा, नियम आणि तिथल्या श्रद्धेचे पालन करणं ही प्रत्येक भाविकाची आणि नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे। मात्र केवळ नियमांचं पालन करण्याचं सांगणाऱ्या आणि मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी सूचना करणाऱ्या पुजाऱ्यावरच अशा प्रकारे थेट हल्ला झाल्यामुळे स्थानिक नागरिक आणि गडावर आलेल्या भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पवित्र ठिकाणी असे वाद घालणं आणि कायदा हातात घेणं अत्यंत निषेधार्ह असून यामुळे मंदिराचं पावित्र्य भंग पावल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। आज जेजुरीमध्ये अतिशय निषेध करण्यासारखी एक घटना घडली। वर मंदिरामध्ये आमचे बंधू अमर बारबाई हे पुजारी देवाची जी पालखी आहे सोमतीची त्या ठिकाणी थांबलेले असताना काही भाविक तिथे चप्पल घालून आले। चप्पल घातली म्हणून त्यांनी फक्त त्यांना या ठिकाणी थांबू नका म्हणून असं अडवले। ह्या गोष्टीचा राग त्यांनी मनात धरून भाविकांनी पुजाऱ्यावरती हल्ला केला आणि बेदम मारहाण केली। यामध्ये त्यांच्या नाकाल जखम झाली आणि भरपूर प्रमाणात त्यांना मारहाण करण्यात आलेली। या गोष्टीचा एक पुजारी म्हणून मी निषेध करत आहे। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पुजाऱ्याला तातडीनं उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली। या दुर्दैवी घटनेबाबत पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य परिस्थिती समोर येईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, lokmat.com, जेजुरी।